अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 24 जुलै 2024 वार बुधवार, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। कारण उद्या आलेली आहे या आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी। संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे, संकटांचा नाश करणारी, विघ्न संपवणारी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करणारी। चतुर्थीचं जे व्रत आहे ते गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, अडलेल्या कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी, कामात येत असणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील विघ्न संकट संपवण्यासाठी तुम्ही या दिवशी जे उपाय किंवा ज्या सेवा करता त्या सगळ्याच सेवा ह्या लाखात एक असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचे काही विशेष उपाय सांगणार आहे। हे 5 उपाय आहेत, यातील तुम्ही 1, 2 किंवा 5 पैकी 5 जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत। या उपायाने तुमच्या आयुष्यात तुमची अपूर्ण राहिलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनात किंवा तुमच्या घरात असणारे जे संकट आहे ते नष्ट होईल। बघा, गणपती बाप्पांना आपण संकटहर्ता म्हणतो, त्यांना आपण दुःखकर्ता म्हणतो, त्यांना आपण सुखकर्ता म्हणतो। कारण ते दुःखाचा नाश करतात, संकटांना संपवतात आणि आपल्या जीवनामध्ये ते सुख भरतात। तसंच आपण त्यांना नवसाचे बाप्पा, नवसाचे गणपती बाप्पा असेही म्हणतो। जेव्हा आपण श्रावण महिन्यात गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा असंख्य लोकांच्या घरी नवसाचेच बाप्पा असतात, कारण त्यांच्याकडे काही मागितलं आणि ते काही मिळालं नाही असं खरं तर कधी घडतच नाही। बघा, उद्याची संकष्टी ही विशेष महत्त्वाची आहे। मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवशी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तर ती चतुर्थी सर्वोत्तम मानली जाते, कारण मंगळवार आणि बुधवार हे दोनही वार गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे, स्वच्छ सुंदर अभ्यंग स्नान घालायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे, एक तुळशी पात्र घालायचं आहे आणि त्या पाण्याने उद्या तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। ठीक आहे। यानंतर काय करायचं तर आपल्या उंबरठ्याला, आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तुळशी मातेच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी मातेला कच्चं दूध, हळद आणि पाणी आणि त्यात थोड्याशा अक्षता, फुलांच्या पाकळ्या हे तीर्थ अर्पण करून मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांचं, भगवान श्री विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। दारात एक सुंदर रांगोळी काढायची आहे। आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे, मूर्ती नसेल, सुपारी असेल तर एका ताम्हणात ठेवा। या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती थोडंसं दूध घाला, थोडंसं पाणी घाला, पुन्हा थोडं दूध घाला, पाणी घाला, पंचामृत असेल तर आवर्जून ते घाला आणि बाप्पांच्या मूर्तीला किंवा त्या सुपारीला अभिषेक घाला। त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ एका कापडाने पुसून घ्या। देवघरामध्ये किंवा एखाद्या चौरंगावरती ही मूर्ती ठेवायची, शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा, त्यानंतर उदबत्ती ओवाळायची, बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं, शेंदूर अर्पण करायचं, नैवेद्य म्हणून मोदक किंवा गोडाचं तुम्ही काहीही ठेवू शकतात, गूळ ठेवू शकतात किंवा तुम्ही साखर ठेवलीत, खडी साखर ठेवली तरीही चालेल। त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरती करायची। ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। आता त्यासोबत करावायचे उपाय, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली असेल, मुलांचा हट्टीपणा वाढलेला असेल, मुलं ऐकत नसतील, आजारपण पाठी लागलेलं असेल, मुलांच्या पाठी काहीतरी बाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल, मुलं खूप चिडचिडपणा करत असतील तर त्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला उद्या संकष्टीला मुलांसाठी करायचा आहे। तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीला जेव्हा अभिषेक घालाल, बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालाल तेव्हा बाजूला मुलांना बसायला सांगा। मुलं जर बसणारी असतील तर बसतील, नसणारी तर तुम्हीच अभिषेक घाला आणि अभिषेक घालत असताना संपूर्ण गणपती अथर्वशीर्षम 3 वेळा म्हणा। नित्यसेवेच्या पुस्तकात बाप्पांचं अथर्वशीर्षम आहे, गुगलला, युट्यूबला सहज मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे। बाप्पांचा 3 वेळा गणपती अथर्वशीर्षम म्हणायचं आहे आणि 3 वेळा अथर्वशीर्षम म्हणायचं, तुम्हाला थोडं थोडं पाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती किंवा सुपारी घेतली असेल तर त्यावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर हे जे तीर्थ असेल, बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसायची, देवघरात ठेवायची, पण जे अथर्वशीर्ष म्हणून म्हटलेलं जे तीर्थ आहे हे तुम्हाला तुमच्या मुलांच्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि त्यासोबत त्यांना ते थोडंसं प्राशन करायला, म्हणजे त्यांना प्यायला सांगायचं आहे। आता मुलं तुमची बाहेरगावी असतील आणि मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर हे तीर्थ स्वतःच्या अंगावरती शिंपडा आणि थोडंसं तीर्थ स्वतः प्राशन करा आणि राहिलेलं जे तीर्थ आहे ते घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडून घराच्या बाहेर एखादं तुळस सोडून कुठलंही पवित्र झाड असेल तर त्या झाडाला घाला।
याने तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल, बाप्पांचा आशीर्वाद राहील आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल। आता दुसरा उपाय करायचा आहे मुलांसाठीच आणि कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी। यासाठी घ्यायचे आहेत 108 हिरवे मूग। 108 हिरवे मूग मोजून घ्यायचे आहेत। हे मूग हिरव्या रंगाच्या कापडात ठेवायचे आहेत। याच्यावरती 7 हिरव्या वेलच्या ज्याला इलायच्या म्हणतो। आता समजा हा हिरवा कापड घेतला, त्यात 108 दाणे घातले, त्याच्यामध्ये तुम्हाला 7 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत। त्या कापडाला एक अशी घट्ट गाठ मारायची आहे। आता गाठ मारल्यानंतर त्याची अशी पोटली तयार होईल। पोटली तयार झाल्यानंतर हिरव्या रंगाचं सूत ज्याला आपण धागा असं म्हणतो, तर हिरव्या रंगाचा सूत किंवा धागा घ्यायचा आणि याला तो धागा 1-2 वेळा तो 2-3 वेळा तो गुंडाळायचा आणि हिरवा धागा असा गुंडाळून तो मध्ये कट करायचा। ठीक आहे। त्यानंतर ही पोटली जी तयार झालेली आहे ही कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायची आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे बाप्पांच्या चरणांजवळ ही 108 मुगांची पोटली अर्पण करायची, मनात असणारी इच्छा व्यक्त करायची, बाप्पांना नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायची आणि घरी निघून यायचं। या उपायाने कितीही मोठं असलेलं कर्ज संपेल, तुमच्या मुलांची थांबलेली प्रगती जी आहे तर ही प्रगती म्हणजे कुठेतरी मुलांची प्रगती खुंटलेली होती तर थांबलेली जी प्रगती आहे ना ती झपाट्याने होईल, मुलांना यश मिळायला लागेल। त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती जर तुमची खूप बिकट झालेली असेल तर त्यातूनही तुम्हाला मार्ग मिळेल। आता त्याच्यानंतरची आहे तिसरी सेवा। तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय जो आहे तो तुम्ही इच्छापूर्तीसाठी किंवा तुमची न होणारी एखादी खूप कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकता। यासाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। अख्ख्या असणाऱ्या व्यवस्थित असणाऱ्या 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या 21 दुर्व्यांची एक जोडी तुम्हाला बांधायची आहे। त्यासोबत लाल रंगाचं एक फूल घ्यायचं आहे, लाल रंगाचं एक फळ घ्यायचं आहे आणि या तीनही गोष्टी घेऊन कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर दोनही हातांमध्ये किंवा फक्त उजव्या हातामध्ये हे फळ, फूल आणि 21 दुर्व्यांची जी जोडी आहे ती घ्यायची आहे। मनात एक इच्छा धरायची आहे, जी इच्छा पूर्ण होत नाहीये ती इच्छा धरायची आहे आणि ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर ही दुर्व्याची जोडी आणि त्यासोबत घेतलेली जी फळ आणि फूल आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या। घरी येत असताना 21 दुर्व्यांची जी जोडी आहे त्यातील 7 दुर्वा काढायच्या, 7 दुर्वा काढायच्या, पुन्हा त्या 7 दुर्व्यांची जोडी करायची आणि अखंड आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ही 7 दुर्व्यांची जोडी ठेवून द्यायची। ही एक दुर्व्याची जोडी नेहमीच तुम्हाला बरकत देईल, यश देईल आणि प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होईल। ठीक आहे। त्याच्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तोही तुम्ही इच्छाप्राप्तीसाठी किंवा घरातील दरिद्रता कमी होण्यासाठी तुम्ही करू शकतात। या तिसऱ्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहेत मोदक। तुम्हाला मोदक घ्यायचे आहेत। तुम्ही अगदी घरी बनवून घेऊ शकतात किंवा विकत घेतले तरीही चालेल। सगळ्यात पहिले तुम्ही 21, 11, 21 किंवा 51, 108 अशा संख्येने मोदक घ्यायचे, ते गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचे, बाप्पांच्या चरणांजवळ ते मोदक ठेवायचे, त्या मोदकांमध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर बाहेर आजूबाजूला कुठेही जे गरीब लोक असतात त्या गरीब लोकांना ते मोदक वाटायचे। वाटत असताना मनात एक इच्छा धरायची किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे मोदक वाटत आहात तर त्या व्यक्तीच्या तो हातात मोदक ठेवत असताना ती इच्छा व्यक्त करायची। तुम्हाला खात्रीने सांगते पुढची चतुर्थी येण्याच्या तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। हा इच्छा प्राप्तीसाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे। त्यानंतरचा शेवटचा उपाय तुम्हाला तर मी सांगते, संकष्टीचा दिवस, चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी गणपती प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी केल्या जातात। आता गणपती बाप्पांना सर्वात जास्त आवडणारा रंग किंवा ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या जास्त करून अर्पण आपण ज्या गोष्टी करतो त्या लाल रंगाच्या असतात। तर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र, लाल रंगाची फुलं, लाल रंगाची फळं, लाल रंगाचे कपडे असतील, म्हणजे जे काही शक्य असेल तर ते लाल रंगाचं तुम्हाला गोरगरीब लोकांना दान करायचं आहे। बघा, दानाचं फळ हे खूप मोठं असतं, अपेक्षापेक्षाही खूप जास्त असतं। आपण जेव्हा विशिष्ट तिथीला काही दान करतो तेव्हा त्याच्या 10 पट जास्त आपल्याला मिळत जातं। हे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही दान करायला सुरुवात करता ना तेव्हा तुम्हाला अगदी कुठेतरी कळायला लागतं। जेव्हा तुम्ही कोणाला तरी दान करता तेव्हा भगवंत किंवा आपले जे स्वामी आहे ते तुम्हाला बघतात आणि
ते आपल्यासाठी खूप काही करून ठेवतात, खूप काही. फक्त एखादी गोष्ट आपण कोणाला दान केली ना तर त्याचं हजारो लाखो पटीने आपल्याला फळ लागतं. विशिष्ट तिथीला दान धर्म करावं. आता उद्या चतुर्थीचा दिवस आहे. तुम्ही लाल रंगाची कुठलीही 1 2 4 5 10 कुठल्याही, आता समजा तुम्ही डाळिंब बघितले आणि ते 10 लोकांना वाटले, 10 डाळिंब 10 लोकांना वाटले, 10 तुम्ही ब्लाऊज पीस घेतले ते 10 लोकांना वाटले, तुम्ही लाल रंगाचे काही कपडे घेऊ शकाल तर ते कोणाला तरी तुम्ही दिले, किंवा लाल रंगाचे काही खायचे पदार्थ असतील ते कोणाला तरी दान केले, लाल रंगाची फुलं असतील तर ते फुलं तुम्ही दान केली, तर याचा असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी लाल रंगाची वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे. याने अडथळे दूर होतील, इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचे 5 उपाय आहेत. 5च्या 5 करा, 4 करा, 3 करा, 2 करा, पण एक तरी नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.